माझं नाव सुजाता राजेश पाठक. माझा प्रभाग क्रमांक 101 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नगरसेविका आहे मी. आणि आतापर्यंत मी मनोलेसला इतकी कामं केलेली आहेत, म्हणजे गल्ल्या असू दे, लाद्या आहे, ते सगळं, ह्या सगळ्या ही तर नेहमीचीच कामं आहेत. आणि नवीन कामं मी ओपन जिम या मुलांमध्ये लागलेले नव्हते, तेही लावून घेतलेले आहेत. माझ्याकडे मोठं सी.डी. देशमुख गार्डन आहे, त्याचंही काम घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बरीचशी कामं करण्याचा धोरण आहे माझं, म्हणजे करणं. आणि आता मी 11 रोड पास करून घेतलेले आहेत, ते आता पुढच्या महिन्यात माझी कामं चालू होते. आणि याच्या अगोदर सुद्धा मी जवळजवळ 7 ते 8 रोड केलेले आहेत. आणि स्टेशनला सीसी कॅमेरे नवीन मी बसून घेतलेत आता 4. आणि आपलं जे फेरीवाले बसतात त्यांच्यासाठी पण महापालिकेने एक मंडई बांधून दिलेली, पण त्या मंडईत फेरीवाले काही अजून बसत नाहीये. तर त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न आहे. जी मंडई महापालिकेने एवढा खर्च करून बांधलेली आहे, तर ते फेरीवाल्यांना तिथे स्थलांतर करावं ना, तर तेही महापालिकेने अजून केलेलं नाहीये. त्यासाठी मी स्टेशनला स्वतः उभं राहून रॅलिंग लावून घेतलेली आहे. जे नागरिकांना त्रास होतो येता जाताना, म्हणजे फार त्रास झालेला आहे सगळं, यासाठी मी तिथे स्टेशनला रॅलिंग सुद्धा लावून घेतले. आणि आता मी 2 गार्डन डेव्हलप करते नवीन. सी.डी. देशमुख गार्डन पण आहे. 20,000 स्क्वेअर फूटचं माझं गार्डन आहे. बऱ्याच वर्षापासून केलं नव्हतं ते, म्हणजे ज्यापासून झालं त्यापासून तिथे हात लावलाच नव्हता. त्याच्यामध्ये स्टॅटिंग, रॅलिंग वगैरे सगळं, म्हणजे सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत. खूप मोठं काम घेतलेलं आहे. त्याचा पाठपुरावा 2 वर्ष झालं चालू होतं. त्याच्यामध्ये नोव्हेंबर पर्यंत काम चालू होण्याची शक्यता आहे.